उपराजधानी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा अवघ्या 6 दिवसात सूप वाजलं. पण या अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नावर विशेष अशी चर्चाच झाली नाही. अधिवेशन संपताना अखेरच्या दिवशी विरोधक आणि सत्ताधारी दोघांनी विदर्भाच्या मुद्द्यांना काही अंशी हात लावण्याचा प्रयत्न केला. असा असला तरी विदर्भासाठी दरवर्षी होणारी वेगळी चर्चा या अधिवेशनात झालेली नाही. त्यामुळे काहींना हा नागपूर कराराचं पूर्णपणे हे उल्लंघन वाटतंय, तर काहींना यंदा मुख्यमंत्री विदर्भाचे असल्यामुळे पुढे नक्कीच विदर्भाच्या पदरी बरंच काही पडेल अशी आशा आहे. आठवड्याभरापेक्षाही कमी चाललेल्या अधिवेशनात कोट्यवधींचा खर्च झाला खरा, पण विदर्भाच्या प्रश्नांना म्हणावा तसा न्याय मिळालेला नाही असा सूर उमटताना पाहायला मिळतोय. तर नागपूरमध्ये झालेल्या 6 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनासाठी किती खर्च करण्यात आला, तयारी कशी करण्यात आलेली बघूया. विधिमंडळ सचिवालय मंत्रालयाच्या विविध भागातले सुमारे 750 अधिकारी कर्मचारी हे नागपूरमध्ये आलेले. राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यालयीन स्टाफ आणि खासगी सचिव हे सगळे नागपूरमध्ये आलेले होते. दोन्ही सभागृहातील आमदारांचे कार्यालयीन स्टाफ आणि पीए यांचीही उपस्थिती होती. याशिवाय नागपुरात नागभवन तसंच महाराष्ट्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये मुक्काम, जेवण आणि गाड्यांची सोय करण्यात आली. तर विधिमंडळ, रवी भवन, नागभवन, मुख्यमंत्री सचिवालयांना जोडणारे रस्ते आणि आसपासच्या परिसरात बंदोबस्तही ठेवण्यात आला. बंदोबस्त आणि सुरक्षेच्या नावाखाली 5575 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हे तैनात करण्यात आलेले. एसआरपीएफच्या 5 कंपन्या, फोर्स 1 ची तुकडी, 30 बॉम्ब शोधक आणि नाशक पथक हे तैनात करण्यात आलेले. शासकीय व्यवस्थेसाठी सर्व विभागांचा मिळून अंदाजे खर्च हा 70 ते 75 कोटी रुपयांच्या घरात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.